ओम गण गणपतये नमः। नमस्कार मित्रांनो, अष्टविनायकमधील तिसरा गणपती म्हणजेच पालीचा श्री बल्लाळेश्वर गणपती। पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे। याच मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत। हे मंदिर कोकणातील रायगड जिल्ह्यात असून पुण्याहून चांदणी चौक, पाषाण, बालेवाडी महामार्गे 2 तासाच्या अंतरावर आहे। एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे। ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे। मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चांबरे धरलेले दिसून येतात। मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडित आहे। ही बल्लाळेश्वराची मूर्ती 3 फूट उंच आहे। हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणयानात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात। हे मंदिर संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिशाच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे। साधारणपणे आपण गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवतो, परंतु बल्लाळेश्वराच्या या गणपती बाप्पाला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो। या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती आहे। जेव्हा या डोंगराच्या फोटोला बघून आपण ही मूर्ती बघतो तेव्हा आपल्याला विशेष साम्य जाणवते। सकाळी 8 पर्यंत भाविकांसाठी हे मंदिर खुले असते, म्हणजेच भाविक गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकतात। नंतर मात्र भाविक गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकत नाही। गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव येथे साजरे केले जातात। गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ पंचमी साजरा होतो। चतुर्थीला महानैवेद्य तर पंचमीला दही काल्याचा नैवेद्य असतो। भाविक असे मानतात की गणपती स्वतः येऊन या नैवेद्याला ग्रहण करतो आणि स्वतःच्या बोटांचे ठसे नैवेद्यावर सोडतो। 5ही दिवस गणपतीची पालखी येथे निघते। तसेच भजन कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम सुद्धा येथे होतो। याशिवाय अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी देखील साजऱ्या केल्या जातात। आता जाणून घेऊया बल्लाळेश्वराची कथा। एका आख्यायिकेनुसार ही 13 युगातील कथा आहे। पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी आणि त्याची पत्नी इंदुमती सोबत राहत होता। त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता। बल्लाळ हा मोठा गणेश भक्त होता। तो त्याच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करीत असे। एके दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा आढळून आला। बल्लाळाच्या आग्रहामुळे त्या धोंडाला गणपती मानून त्याची पूजा करू लागले। ती मुले गणेश भक्तीमध्ये इतकी गुंग होऊन जायची की त्यांना तहान, भूक, दिवस रात्र कशाचेही भान उरत नसे। सर्व मुलांचे पालक त्यांच्या परतण्याची वाट बघत होते। जेव्हा मुले परत आली नाही तेव्हा सर्व पालक बल्लाळचे वडील कल्याण याच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाळची तक्रार केली। त्यामुळे कल्याण क्रोधित झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला निघाला। त्याला मुले गणेश पुराण ऐकत असलेली सापडली आणि त्याचा क्रोध अनावर झाला। संतापाच्या भरात त्याने काठी घेऊन मुलांनी बांधलेले ते छोटेसे देऊळ तोडून टाकले। त्याने बल्लाळाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले। त्याने बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य फेकून दिले। ज्याला मुले गणपती म्हणत होती, ज्याची पूजा करीत होती, त्या भल्या मोठ्या धोंड्याला सुद्धा त्याने फेकून दिले। कल्याण म्हणाला, आता बघूया कोणता देव तुझे संरक्षण करतो ते, असे म्हणून तो घरी निघून गेला। जरी बल्लाळाला शारीरिक जखमा, तहान आणि भूक यांचा त्रास होत होता, तरी त्याने शुद्ध हरपेपर्यंत गणेश जप चालूच ठेवला। त्याची अशी भक्ती बघून गणपती द्रवला आणि तो ब्राह्मणाचा वेश घेऊन बल्लाळकडे आला। त्याने बल्लाळाला स्पर्श केला। बल्लाळची तहान आणि भूक नाहीशी झाली। त्याच्या जखमा भरून आल्या। बल्लाळने ब्राह्मणाच्या वेशात आलेल्या गणपतीला ओळखले आणि त्याने देवाच्या पायावर लोटांगण घेतले। तेव्हा गणपतीने त्याला एक वर मागण्यास सांगितले। बल्लाळने गणपतीला तिथेच राहण्याची विनंती केली आणि लोकांची दुःखे दूर करण्यास सांगितले। गणपती म्हणाला, माझा एक अंश इथेच राहील। माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल। इथे मला लोक बल्लाळ विनायक या नावाने बोलवतील। गणपतीने बल्लाळाला आलिंगन दिले आणि तो जवळच्या धोंड्यामध्ये लुप्त झाला। त्या धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीशा झाल्या आणि तो पुन्हा अखंड झाला। त्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर नावाने ओळखतो। कल्याणवाण्याने जो दगड फेकून दिला होता त्याला सुद्धा धुंडी विनायक असे संबोधले जाते। ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेच्या आधी केली जाते। तर मित्रांनो, ही होती अष्टविनायक मधील तिसरा गणपती म्हणजेच बल्लाळेश्वर गणपतीची माहिती। हा व्हिडिओ जर आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।